नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, श्रावणातील पहिल्या बुधवारी आपल्या घरातील सर्व समस्या आणि संकटे कशी दूर होतील यासाठी शंकर आणि गणपती यांची एकत्र पूजा कशी करायची याविषयी आपण माहिती घेणार आहोत। आजचा दिवस अत्यंत शुभ मानला जातो। याचं कारण म्हणजे आज श्रावण महिन्यातील पहिला बुधवार आहे। श्रावण म्हणजे शिवभक्तासाठी अत्यंत पवित्र महिना आणि बुधवार हा गणपतीचा दिवस असतो। या दोन्ही संयोगामुळे आजचा दिवस विशेष भक्तासाठी फार शुभ मानला जातो। त्यामुळे आजच्या दिवशी भगवान शंकर आणि त्यांच्या सुपुत्र गणपतीची एकत्र पूजा केल्यास पित्याचा आणि पुत्राचा आशीर्वाद मिळतो। हिंदू धर्मानुसार बुधवार हा गणेशाच्या उपासनेसाठी समर्पित असतो आणि श्रावण महिना शिवपूजेसाठी अत्यंत शुभ असतो। त्यामुळे या दिवशी विशिष्ट पूजा आणि उपाय केल्यास जीवनातील विघ्न दूर होतात आणि सुख शांती समृद्धीचा वास होतो। श्रावणातील पहिल्या बुधवारी शिव गणेश पूजेचे विशेष महत्त्व असते। श्रावण महिन्याच्या प्रत्येक दिवसाला काहीतरी वेगळं आध्यात्मिक महत्त्व असतं। यातील पहिला बुधवार म्हणजेच गणेश पूजेचा खास दिवस आणि जेव्हा तो शिवपूजेच्या श्रावण महिन्यात येतो तेव्हा दोघांची एकत्र आराधना करणं फारच शुभ मानलं जातं। हे व्रत केल्याने शंकराचा आणि पुत्र गणपतीचा एकत्र आशीर्वाद लाभतो। श्रावण बुधवार पूजन विधी कशी करायची, त्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे। श्रावणाच्या विशेष बुधवारी लवकर उठून स्नान करून स्वच्छ पवित्र वस्त्र धारण करून मनात श्रद्धा ठेवून पूजेचा संकल्प घ्यावा। गणपती आणि शिवशंकर यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध कराव्या। शक्य असल्यास तांब्याच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावे। सर्वप्रथम गणपतीची पूजा करावी। त्यांना दुर्वा, मोदक, फळ आणि पुष्प अर्पण करावे। गणपतीला प्रथम पूज्य मानलं जातं, त्यामुळे ही पूजा पहिल्यांदा करणं आवश्यक असतं। त्यानंतर घरी पारद शिवलिंग किंवा अन्य शिवलिंग असल्यास त्यांचा अभिषेक करा। जल, दूध, दही, तूप, मध आणि साखर याने रुद्राभिषेक करा। यानंतर चंदन, अक्षता, फुलं, धूप, दीप, नैवेद्य अर्पण करा। गणपतीसाठी ओम गण गणपतये नमः आणि भगवान शंकरसाठी ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा। प्रत्येक मंत्र कमीत कमी 11 वेळा म्हणा। हे मंत्र पिता पुत्राच्या कृपेसाठी अत्यंत प्रभावी मानले जातात। सर्व पूजा झाल्यानंतर प्रथम गणपतीची आरती करा आणि त्यानंतर शंकराची आरती करा। दोघांची आरती केल्याने पूजन पूर्ण मानलं जातं। श्रावण महिन्यातील बुधवार फक्त पूजा विधीच नव्हे तर काही खास उपायासाठी देखील शुभ मानला जातो। हे उपाय श्रद्धेने आणि नियमाने केल्यास जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि नकारात्मकतेवर मात करता येते। या दिवशी गरजू लोकांना अन्न, वस्त्र किंवा पैशाचे दान अवश्य करा। बुध ग्रह दानाने प्रसन्न होतो आणि शुभ फळ देतो। श्रावणातील प्रत्येक बुधवारला शक्य असेल तितके दिवस हे उपाय आणि पूजन पद्धती आचरणात आणा। सातत्य ठेवल्यास या महिन्याचा संपूर्ण लाभ मिळू शकतो। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच महत्त्वपूर्ण माहिती मी आपल्यापर्यंत पोहोचवित असतो। भेटूया नंतर पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।